लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण गेल्या काही महिन्यांपासून रोहन आणि सायलीच्या नात्यात शांतता वाढली होती. रोहन रोज उशिरा घरी यायचा, फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलायचा आणि सायलीच्या मनात हळूहळू संशय निर्माण होत होता. ती अनेकदा विचारायची, पण रोहित फक्त कामाचं टेन्शन आहे एवढंच सांगायचा. एकेकाळी छोट्या छोट्या गोष्टींवर हसणारे दोघं आता एकमेकांशी नीट बोलतही नव्हते. सायली पूर्ण दिवस घरात एकटी बसून विचार करत राहायची की रोहन बदलला आहे. आता त्याला तिची काळजी उरलेली नाही. एक दिवस रात्री रोहन पुन्हा उशिरा आला. तेव्हा सायलीचा राग अनावर झाला. तिने मोठ्या आवाजात विचारलं, कोण आहे ती, ज्यासाठी तू मला दुर्लक्ष करतोयस? हे ऐकून रोहन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तुला जे वाटतं ते सहज. एवढं बोलून तो दुसऱ्या खोलीत जाऊन बसला. त्या रात्री दोघं वेगवेगळे झोपले. सायली रात्रभर रडत होती. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की तिचं नातं आता संपत चाललं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन नेहमीपेक्षा लवकर घराबाहेर पडला. सायलीच्या मनात संशय आणखी वाढला आणि तिने त्याचा पाठलाग करायचं ठरवलं. रोहन एका हॉस्पिटल समोर थांबला. हे पाहून सायली थोडी गोंधळली. ती लपून त्याच्या मागे गेली. आत गेल्यावर तिने जे पाहिलं ते पाहून तिचे डोळे पाण्याने भरले. बेडवर रोहनची आई झोपली होती आणि डॉक्टर औषधांबद्दल बोलत होते. डॉक्टर म्हणाले, उपचारासाठी अजून पैशाची गरज आहे. तेव्हा रोहन शांतपणे म्हणाला, काहीही करा, पण आईला वाचवा आणि कृपया माझ्या बायकोला काही सांगू नका. ती आधीच खूप त्रासात आहे. हे ऐकून सायलीच्या हातातून पर्स खाली पडली. रोहन लगेच मागे वळला आणि तिला पाहून थबकला. सायलीच्या डोळ्यात अश्रू होती. ती धावत त्याच्याजवळ गेली आणि रडत म्हणाली, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. मी तुला समजून घेतलंच नाही. रोहनने तिचे डोळे पुसले आणि हळू आवाजात म्हणाला, मी तुला दुःख द्यायचं नव्हतं म्हणून सगळं लपवलं. त्या दिवशी दोघं खूप रडले, कारण गैरसमजामुळे जवळपास तुटणारं त्यांचं नातं पुन्हा एकदा प्रेमाने जोडलं होतं. त्यानंतर सायली रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची सेवा करू लागली. रोहन पुन्हा आधीसारखा हसू लागला. घरातला ताण कमी झाला. पण सायलीच्या मनात एक गोष्ट कायमची बसली की माणूस शांत आहे म्हणजे तो चुकीचा असतो असं नाही. कधी कधी तो स्वतःपेक्षा आपल्या माणसांचा जास्त विचार करत असतो. काही दिवसांनी रोहनच्या आईची तब्येत सुधारली आणि त्या घरी परत आल्या. त्या दिवशी सायलीने रोहनला विचारलं, तू मला आधी का नाही सांगितलं? रोहन हलकसं हसला आणि म्हणाला, कारण तू माझी ताकद आहे. तुला त्रासात पाहणं मला सहन झालं नसतं. हे ऐकून सायली पुन्हा भावुक झाली. त्या रात्री दोघं गच्चीवर बसून खूप वेळ बोलत होती. अनेक महिन्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर खरं हास्य होतं. सायलीने रोहनचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आता काहीही झालं तरी आपण आधी एकमेकांशी बोलायचं. शांत राहून गैरसमज वाढू द्यायचे नाही. रोहनने मान हलवली आणि म्हणाला, नात्यात प्रेम असणं महत्वाचं आहेच, पण त्याहून जास्त महत्वाचा विश्वास असतो. कारण प्रेम पुन्हा मिळू शकतं, पण तुटलेला विश्वास परत जोडायला आयुष्य लागतं. त्या दिवसानंतर दोघांचं नातं आणखी मजबूत झालं. कारण त्यांनी शिकून घेतलं होतं की शंका नातं संपवते आणि विश्वास नातं वाचवतो. रोहन आणि सायलीचं आयुष्य पुन्हा हळूहळू आनंदाने भरू लागलं होतं. पण नशिबाला कदाचित अजून त्यांची परीक्षा घ्यायची होती. एक दिवस रोहन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मोठं टेन्शन दिसत होतं. सायलीने अनेकदा विचारलं, पण तो शांत बसून राहिला. रात्री जेवताना अचानक रोहन म्हणाला, कंपनी बंद होणार आहे आणि माझी नोकरी जाणार आहे. हे ऐकताच सायली काही क्षण शांत झाली, कारण घराचा सगळा भार रोहनवरच होता. काही दिवसातच रोहनची नोकरी गेली आणि तो पूर्णपणे खचून गेला. जो माणूस नेहमी घरात हसत असायचा तो आता दिवसभर शांत बसू लागला. नातेवाईकही टोमणे मारू लागले, इतका शिकून काय फायदा झाला, घर कसं चालवणार आता? हे सगळं ऐकून रोहन आतून तुटत चालला होता. एक रात्री तो गच्चीवर एकटाच बसला होता. डोळ्यात पाणी होतं. सायली त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, तू एवढा एकटा का लढतोयस? आपण दोघं आहोत ना. रोहन भाऊ कोण म्हणाला, मला भीती वाटते सायली.
तुझी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तर? सायली हलकस हसली आणि म्हणाली, माझं स्वप्न पैसा नाही, माझं स्वप्न तू आहेस. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवशी सायलीने तिचे लग्नातले दागिने काढून रोहनच्या हातात ठेवले आणि म्हणाली, हे विकून छोटासा व्यवसाय सुरू करूया. रोहन लगेच नाही म्हणाला, पण सायली हटली नाही. शेवटी त्यांनी छोटस फूड स्टॉल सुरू केलं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. काही दिवस तर एवढी कमी कमाई व्हायची की रात्री दोघं फक्त पाणी पिऊन झोपायचे. पण त्यांनी हार मानली नाही. सायली सकाळपासून रात्रीपर्यंत रोहन सोबत उभी राहायची, ग्राहकांशी हसून बोलायची आणि रोहन मेहनत करायचा. हळूहळू लोकांना त्यांचं जेवण आवडू लागलं. स्टॉलवर गर्दी वाढू लागली. काही महिन्यातच त्यांचा छोटासा व्यवसाय चांगला चालू लागला. एक दिवस मोठ्या हॉटेलवाल्याने त्यांना पार्टनरशिपची ऑफर दिली. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण जे लोक त्याला अपयशी म्हणत होते तेच आता त्याचं कौतुक करत होते. त्या रात्री रोहनने सायलीच्या हातात घेतला आणि म्हणाला, त्या दिवशी तू साथ सोडली असतीस तर मी संपलो असतो. सायली हसली आणि म्हणाली, नवरा बायकोचं नातं फक्त सुखात साथ देण्यासाठी नसतं, संकटात एकमेकांना उभं राहण्यासाठी असतं. त्या दिवशी रोहनला समजलं की खऱ्या प्रेमात मोठे मोठे शब्द नसतात, असते फक्त शेवटपर्यंत साथ देण्याची ताकद. व्यवसाय चांगला चालू लागल्यामुळे रोहन आणि सायलीच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आला होता. रोज सकाळी दोघं एकत्र दुकान उघडायचे, ग्राहकांशी हसून बोलायचे आणि रात्री दमून घरी यायचे. पण त्या थकव्यांमध्येही समाधान होतं, कारण त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आयुष्य उभं केलं होतं. एक दिवस अचानक रोहनच्या जुन्या कंपनीच्या मालकाचा फोन आला आणि त्याने रोहनला पूर्ण नोकरीची ऑफर दिली. पगारही आधीपेक्षा जास्त होता. रोहन काही क्षण शांत राहिला, कारण एकीकडे स्वतःचा व्यवसाय होता आणि दुसरीकडे सुरक्षित नोकरी. रात्री त्याने सायलीला सगळं सांगितलं. सायली हसली आणि म्हणाली, निर्णय असा घे ज्यामुळे तुला रात्री शांत झोप लागेल. दुसऱ्या दिवशी रोहन खूप विचार करून कंपनीत गेला, पण तिथे त्याने जे पाहिलं ते पाहून तो हादरला. त्याच्यासोबत काम करणारा त्याचा जिवलग मित्र अमोल अजूनही तिथे छोट्या पगारावर काम करत होता आणि घराच्या परिस्थितीमुळे खूप त्रासात होता. अमोलला पाहून रोहनला त्याचे जुने दिवस आठवले. अमोल डोळ्यात पाणी आणून म्हणाला, तू नशीबवान आहेस रोहन, तुझ्यासोबत तुझी बायको उभी राहिली, पण माझ्यासोबत कोणी नाही. हे ऐकून रोहन पूर्ण दिवस अस्वस्थ झाला. घरी आल्यावर तो खूप शांत होता. सायलीने विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझं स्वप्न फक्त स्वतःसाठी मोठं होणं नाही, मला माझ्यासारख्या लोकांना काम द्यायचं आहे. काही दिवसांनी रोहनने मोठा निर्णय घेतला. त्याने नोकरी नाकारली आणि स्वतःचं छोटंसं हॉटेल सुरू करण्याचं ठरवलं. सगळ्यांनी त्याला वेडा म्हटलं, कारण एवढा मोठा धोका घेणं सोपं नव्हतं. पण सायली पुन्हा त्याच्या पाठीशी ठाम उभी राहिली. त्यांनी कर्ज काढलं, दिवस रात्र मेहनत केली आणि शेवटी त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी रोहनने पहिली नोकरी अमोलला दिली. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. हळूहळू हॉटेल प्रसिद्ध होऊ लागलं. लोक दूरदूरून जेवायला येऊ लागली आणि रोहनचं नाव सगळीकडे होऊ लागलं. पण एवढं सगळं मिळूनही रोहन बदलला नाही, कारण त्याला माहिती होतं की त्याच्या यशामागे सायलीची साथ आहे. एक रात्री हॉटेल बंद झाल्यावर दोघं शांत बसले होते. रोहनने सायलीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, लोक म्हणतात पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण खरं सांगू, मला श्रीमंत तुझ्या साथीनं केलं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हलकसं हसली, कारण तिला माहिती होतं की संकट कितीही मोठं असलं तरी प्रेम आणि विश्वास असेल तर कोणतेही नातं तुटत नाही, उलट आणखी मजबूत होतं. तर